नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, 2 ते 3 दिवसापूर्वी ज्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि त्या निकालानंतर ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसलेला आहे। त्या निकालानंतर आपण पाहिलं की भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलेला आहे, तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीला चांगलाच मोठा फटका बसलेला आहे। असे निकाल आलेले आहेत की जे कुणी अपेक्षित केले नव्हते, त्यामुळे या निकालाकडे एका वेगळ्या नजरेने देखील पाहिलं जात आहे। असं बोललं जात आहे की हा निकाल वेगळाच आहे, कारण या ठिकाणी जे आहे संपूर्ण एक हाती सत्ता जी आहे बीजेपीच्या हातात येत आहे। बीजेपीला कुठल्याही प्रकारचं स्ट्रगल करायची गरज नाही। बीजेपी आणि त्यांचा अलायन्स असणारे जे काही पक्ष होते त्यांनी जवळपास 200 पेक्षा जास्त मोठा आकडा घातलेला आहे आणि विरोधी पक्ष जे होते त्यांचा साधा विरोधी पक्ष नेता देखील बनणं मुश्किल आहे, कारण कुठल्याही पक्षाचा विरोधी पक्ष नेता नेमायचा असेल तर त्याला कमीत कमी 30 जागा त्या ठिकाणावर निवडून आणावं लागतात। परंतु अशा असताना दुसरी आणखी एक बातमी मोठी घडलेली आहे, कारण इतिहासात पहिल्यांदा असं घडलेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे आहे महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये जे आहेत जवळपास आता 13 बौद्ध आमदार त्या ठिकाणी जाणार आहेत किंवा 13 बौद्ध व्यक्ती जे आहेत आमदार बनलेले आहेत। तर ते कुठल्या मतदारसंघातून आहेत, कोण कोण आहेत, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, ही जी आमदारांची यादी आहे किंवा ही जी लिस्ट आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। याबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारची तपासणी केलेली नाही, ती यादी तुमच्या समोर आम्ही प्रस्तुत करत आहोत। तर चला पाहूया। सर्वात अगोदर या लिस्ट मध्ये निघून येतो। या लिस्ट मध्ये सगळ्यात पहिला जो मतदारसंघ येतो तो मिरज, यामध्ये जे आहे आयुष्यमान सुरेश दगडू खाडे हे निवडून आलेले आहेत। त्यानंतर दुसरा मतदारसंघ जो आहे तो नागपूर उत्तर, नागपूरमधून जे आहे काँग्रेसचे नितीन काशीनाथ राऊत हे निवडून आलेले आहेत। त्यानंतरचा मतदारसंघ आहे अर्जुनी मोरगाव, या ठिकाणावरून राजकुमार सुदाम बडोले हे निवडून आलेले आहेत। तर चौथा जो मतदारसंघ आहे तो आहे उदगीर, या ठिकाणावरून संजय बाबूराव बनसोडे हे निवडून आलेले आहेत। त्यानंतर संभाजीनगर पश्चिम, या ठिकाणावरून शिंदे गटाचे शिवसेनेचे जे उमेदवार होते संजय पांडुरंग शिरसाट हे निवडून आलेले आहेत। त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे उमरेड, या ठिकाणावरून संजय नारायण मेश्रम हे निवडून आलेले आहेत। त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे धारावी, धारावीमधनं जे आहे डॉक्टर ज्योती एकनाथ गायकवाड ह्या निवडून आलेल्या आहेत। आणि नंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे दर्यापूर, दर्यापूरमधून गजानन लवटे हे निवडून आलेले आहेत। मित्रांनो, त्याचसोबत पिंपरीमधून देखील एक उमेदवार निवडून आलेला आहे, त्यांचं नाव आहे अण्णा दादूजी बनसोडे। त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे मेकर, बुलढाणा जिल्ह्यातील मेकर या मतदारसंघातून जे आहे ठाकरे गटाकडनं ज्यांनी निवडणूक लढवलेली होती ते उमेदवार म्हणजे सिद्धार्थ रामभाऊ खरात हे निवडून आलेले आहेत। त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो अंबरनाथ, या ठिकाणावरून बालाजी प्रल्हाद किनीकर हे निवडून आलेले आहेत। तर त्यासोबत कुर्ला मतदारसंघातून देखील मंगेश आनंद कुडाळकर हे निवडून आलेले आहेत। आणि त्यानंतर सर्वात शेवटचा जो मतदारसंघ आहे तो आहे मोहोळ, मोहोळमधून जे आहे राजू ज्ञानू खरे हे निवडून आलेले आहेत। परंतु त्यासोबत मित्रांनो आणखी एक नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे, ते आहे जुन्नरमधून। जुन्नरमधून जो व्यक्ती निवडून आलेला आहे ते आहे शरद दादा भीमाजी सोनवणे, हे देखील त्या ठिकाणावरून निवडून आलेले आहेत। तर या लोकांची ही यादी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हायरल होत आहे आणि अनेक जणांकडून शेअर देखील केली जात आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।